पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं, परंतु चिखली कुदळवाडी परिसरातील जे काही अनधिकृत बांधकामं असतील, दुकाने असतील किंवा छोटे मोठे उद्योग असतील, त्यांची आज एक अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत आणि या ठिकाणचे जे दुकानदार आहेत ते देखील आहेत. परंतु सध्या आपण या ठिकाणची अवस्था बघू शकतो. पूर्णतः या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे, पत्रा शेड आहेत, या ठिकाणची दुकानं आहेत, ते मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, या ठिकाणचे दुकानदार आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. तुम्हाला ही कारवाई करण्याआधी नोटीस देण्यात आली होती का? नोटीस देण्यात आली होती, 15 दिवसापूर्वी दिली होती नोटिसांनी. पण पत्रे शेड वगैरे काढून घ्या असे ते म्हणाले होते. काय इथं तुमचं दुकान होतं कुठलं? किती लोक कामं करत होती? किती रुपयाचं नुकसान झालं वगैरे? सर करोडोचं नुकसान झालं. माझ्या इथं 5-6 मुलं कामाला होते. लोनवरती, जागा लोनवरती आहे, मशिनरी लोनवरती आहे. ह्यांनी थोडं पण आभास नाही दिला. जसं चोर चोरी करतो ना रात्री, तसं यांनी चोरी केलेलं आहे. आपण नागरिक होतो सर, त्या लोकांना थोडं पण हे नाही आहे की ह्यांना थोडं हे करा. आमच्या माणसांना उचलून बाहेर काढलंय. म्हणजे हे काय आहे मला सांगा. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. महानगरपालिकेकडून वारंवार तुम्हाला सांगितलं जात होतं की हे इलिगल आहे, अनधिकृत आहे आणि त्याबाबत तुम्हाला नोटीसही देण्यात आली होती. मग नोटीस दिल्यानंतर तुम्ही बाहेर का पडला नाहीत? आणि आरक्षण आणि रोड सांगितलं होतं. आरक्षण आणि रोड सांगितलं होतं त्यांनी. रोड वाइंडिंगसाठी जेवढे पण घरं वगैरे जातात, जेवढे दुकानं वगैरे जातात, ते दुकानांसाठी त्यांनी मार्किंग केली होती. फक्त तेवढेच काढणार आहेत हे त्यांनी आम्हाला बोललं होतं. तुमचं नाव काय? विपिन ढोरे. काय इथं कुठली कंपनी होती तुमची आणि काय? माझं प्रेस मशीन्स, आम्ही स्टॅम्पिंगचं काम करायचो. इकडे मागच्या साईडला माझी मशीन होती. आम्हाला नोटीस मिळाला होता आरक्षणामध्ये आणि रोडमध्ये जे आहे वाईडनिंगमध्ये जाणार आहे ते शॉप तुम्ही काढून घ्या असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यामुळे आम्ही पुढचं शेड खोलायला सुरुवात सुद्धा केली होती. पण आज जी कारवाई झाली आहे ही कारवाई नुसतं आरक्षण म्हणजे याच्यावर कारवाई नाही, हे बदल्याची कारवाई वाटते. हे जे डॅमेज केलेलं आहे आतमधल्या मशीन्स, ना लॅपटॉप काढायला ना काही. आम्हाला मी आताशी पोहोचलो माझ्या इथं. सकाळपासून मी 6:45 वाजेपासून इथं आहे. पोलीस आतमध्ये सगळे बंद आहे. पोलीस आतमध्ये सुद्धा जाऊ दे ना. कुठला बदला वाटतो काय माहिती कुठला बदला वाटतो? तर हे बदल्याचीच कारवाई वाटते अशी. नाही, तुम्हाला महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती का? कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला नोटीस देण्यात आली होती. नाही, नोटीस देण्यात आली होती ही गोष्ट मान्य आहे, पण 15 दिवसात कुठलं शॉप होऊ शकतं का साहेब? सर 15 दिवसात होत नाही ना. ऍक्च्युली थोडा वेळ द्यायला पाहिजे. 3 महिन्याचा कालावधी, 2 महिन्याचा कालावधी, थोडा एक जो रिअलिस्टिक वाटतो असा कालावधी द्यायला पाहिजे. आणि त्या वेळात तुम्ही हे यांचे नोटीस येतात, ठीक आहे. काही नोटीसवर कधी कारवाई होते, कधी नाही होत. तुम्ही कारवाई करा, काही प्रॉब्लेम नाही. जर का आपलं चुकलं आहे त्याच्यावर कारवाई करा, पण एक रिअलिस्टिक टाइमलाईन देऊन कारवाई करा. आता काय होतं, आज आमचं मटेरियलचं नुकसान, मशीन्सचं नुकसान, आज माझ्याकडे 25-30 लोक कामाला आहेत, आज त्यांचं नुकसान, हा सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो. आता किती फटका बसला तुम्हाला? भरपूर फटका म्हणजे काय, त्याला काही बोलायचंच नाही. म्हणजे करोडोंमध्ये, कोटींमध्ये फटका. आता मशीन्सच काढला तर कोटींच्याच मशीन्स असतील जे डॅमेज असेल. माझ्याकडे सगळे मशिनरी आतमध्ये दबले गेले. हा प्रॉब्लेम आहे. आता काय मागणी आहे शासनाकडे? मागणी काही नाही. मागणी म्हणजे एक रिअलिस्टिक की बाबा आपण जे काही कारवाई करतो ती असं लोकांचे हे घेऊन कारवाई झाली पाहिजे. त्यांना असा त्रास उगाच मालमत्तेचं नुकसान होऊ नये, कमीत कमी व्हावं या पद्धतीने बाहेर काढलेलं आहे, उचलून बाहेर काढून ठेवलेलं आहे. आणि ही पद्धत नाही ना. सकाळी 8:30 वाजता झोपेमध्ये येऊन लोक झोपलेली आहे. सकाळी 5:30 वाजता आले, त्यांना बाहेर काढलं. आतमध्ये कंपनीचा डेटा आहे, लॅपटॉप आहे, सगळं कंपनीमध्ये अडकलेलं आहे. कसं करायचं? आज कंपन्यांचे बिलं आहे साहेब, जीएसटीचे आपले बिलं आहेत आतमध्ये. उद्या जीएसटी नोटीस येणार, अरे बिलं हे ते ह्या गोष्टी. थोडंसं एक रिअलिस्टिक टाइमलाईन देऊन जर केलं असतं तर बरं झालं असतं. 15 दिवसाचं हे म्हणतात, तर 15 दिवसात पॉसिबल नाही आहे ना हे सगळं करणं. नाही होत. कारण ह्या मशीन शिफ्ट करणे, कुठेतरी जागा मिळाल्या पाहिजे. अख्ख्या 6,000 लोकांना नोटीस दिलेली आहे. एवढ्या लोकांनी जायचं कुठे? जागा कुठे? छोटे मोठे उद्योग किती तिथं? इथं कमीत कमी आमच्या याच्यातच कमीत कमी 200-300 तर आमच्या एरियात असेल. फक्त ह्या एरियात भैरव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असे तर किती असतील? जवळजवळ 4,500 लोकांना. आज तुम्हाला बघा 15 दिवसात आज जवळजवळ 10 दिवस झाले आम्ही सुद्धा शॉप शोधतोय. कुठे शॉप सुद्धा नाही अवेलेबल इथं जवळपास. आमच्या इथे जे कामाला येणारे लोक आहे ते सगळे लोकल इथे तिथं राहणार लोक आहेत जवळपास आजूबाजूला. आता कुठून कसं करायचं? आता पुढे जाऊन आम्ही समजा चाकणलाही गेलो, जे लोक ट्रेंड आहेत ते कसं करायचं? तुम्ही उच्च शिक्षित वाटताय,
उच्च त्यात शिक्षण काय दुमत नाहीये, हां. परंतु या ठिकाणी अनधिकृत किंवा अतिक्रमण ज्या ठिकाणी झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं का, ज्यावेळेस तुम्ही कंपनी या ठिकाणी स्थापन केली त्यावेळेस? त्यावेळेस आता वर्ष झाले त्यावेळेस गोष्टीला 20 वर्ष झाले. 20 वर्षाच्या आधीचं बांधकाम आहे साहेब आपलं. 20 वर्षांच्या आधीचं बांधकाम आहे. तुम्हाला समजा काही चुकलं आहे आमचं, मान्य आहे. तुम्ही ज्या अनधिकृत नाहीच आहे. पहिली गोष्ट आरक्षणाच्या जागा, पहिले आम्ही आरक्षणाच्या जागा महानगरपालिकेच्या माणसाला बोलवून आम्ही आमचं शॉप बांधलं होतं. पण ते म्हणतात तुम्ही 5 फूट आतमध्ये सरकता. 5 फुटाची कारवाई झाली असती, मान्य होती. आमच्या मशीन्सला आणि बाकीच्या दैनंदिन याला धोका नव्हता. बाकी आम्हाला मुदत दिली असती, आम्ही शिफ्ट झालो असतो. 2 महिने 3 महिन्याची मुदत जर समजा मिळाली असती, जी रिअलिस्टिक आहे. तुम्ही मला सांगा कुठलं एकही दाखवा की तो 15 दिवसाच्या याच्यात शिफ्ट होऊ शकतो. नाही आहे, रिअलिस्टिकच नाही आहे ते. आता शासनाला काय मागणी? शासनाला मागणी हीच आहे. आता काय, आता झालं तर झालं गेलं. म्हणजे आता आम्ही तर रस्त्यावर झालो, काही त्याच्यात राहिलंच नाही. ज्याची पुढे ज्यांच्यावर कारवाई करणार आहे त्यांना काहीतरी माणुसकी म्हणून तुम्ही काहीतरी त्यांच्याकडे बघा आणि काहीतरी रिअलिस्टिक त्यांना टाइमलाईन्स द्या. बघतोच आहे आता. तुम्ही ते आपण बघतोच मशिनरी आहे. जाऊन बघा, व्हिडिओ काढा मशिनरीचे. हे सगळे तर मॅन्युफॅक्चरर आहेत, हे सगळे इंडस्ट्रियल आहेत. कुठं जायचं आम्ही, कुठं धंदा करायचा? मग आता तुम्हाला दुसरीकडे जागा मिळावी अशी मागणी आहे तुमची? हो नक्कीच. जागा तर मिळावी ही मागणी आहे. पण याच्यात मी तुम्हाला एक गोष्ट लिहून देतो साहेब. बघा आता मी आता समजा इंजिनियर आहे. मला सांगा माझ्यासारखे किती लोक असतील जे स्वप्न घेऊन आपलं काम करतात काहीतरी. आता प्रत्येकाला अडचण असते, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो. याच्यातले अर्धे लोक तर कुठं जाणारच नाही. ते बंद करून यांना काहीतरी दुसरं काम करतील, कुठेतरी नोकरीला लागतील किंवा काहीतरी अशी वेळ येणाऱ्या लोकांना आत्महत्या करावं लागेल. अशी वेळ आहे. एक जणांना इथं हार्ट अटॅक आलाय. इथं आला एकाला हार्ट अटॅक आलेला आहे. कारवाई चालू असताना हार्ट अटॅक आलेला आहे. ऍक्च्युली ही पद्धत नाही. ऍक्च्युली कंपन्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. कुठंतरी आम्ही प्लॉट घ्यायला तयार आहे ना, कुठेतरी इंडस्ट्रियल प्लॉट आम्हाला त्याचं तिथं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. नंतर ही कारवाई करायला पाहिजे होती. कंपनीच्या ऑर्डर्स आहेत आमच्याकडे. मशीन सुद्धा यांनी गंडवल्या. ही पद्धत थोडी आहे. तर कुदळवाडीत जी काही कारवाई सध्या सुरू आहे या संदर्भात या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं तर महानगरपालिकेकडून 15 दिवसाची नोटीस देण्यात आली होती, परंतु तो जो अवधी आहे तो पुरेसा नव्हता आणि त्यासाठी किमान 3 महिन्याचा अवधी देऊन त्यांना एक संधी द्यायला होती अशी जी मागणी आहे किंवा असं जे म्हणणं आहे ते या ठिकाणच्या व्यावसायिकांनी मांडलेलं आहे. परंतु या सगळ्या प्रकरणानंतर खरं तर सरकारविरोधात त्यांनी नाराजीची भूमिका व्यक्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणचं जे बांधकाम असेल किंवा व्यवसाय करण्यासाठी जी दुकानं थाटली होती ती तोडण्यात आलेली आहेत. परंतु आता आम्हाला दुसरीकडं शिफ्ट करावं, दुसरीकडं जागा द्यावी अशी जी मागणी आहे या ठिकाणच्या व्यावसायिकांनी केलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.